नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजची ही आपली पहिली व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. जेवणामध्ये काय केलेलं आहे? वांग केलेलं आहे, भरलेलं वांग बनवायचं बनवायचं आहे. ते बघा काय मनूला काय पाहिजे? मनू काय पाहिजे तुला? किलो काय पाहिजे? मनू जवळजवळ 2 वर्ष झालेलं आहे हिचं वय. 2 वर्षापासून आमच्याकडे आहे. पण असं काही ना फक्त मी चलो मी कशी बॅट पेपर शिफ्टी 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 दे या बरं मनू काय करत्या? कुठे गेलेली काल तू? पिलो ए पिल्या पिलो कसं गारले? थंडवले? गार लागतंय? ए पिल्या मनू कुठे गेलेली? रातभर नाहीस पिल्या? मनू आता कोणीकडे खायला? खाल्लं पुसून दे खाल्लं खाल्लं पोट पुसून दे पोट ते माया करते. तुमची माळा राहायची तुला काय करतेस? कुठे गेलेलीस तू? होय का? काल रातभर नाहीस. ए पिल्या शिफ्ट दे शिफ्ट आपण शिफ्ट दे शिफ्ट दे म्हणू आता काय बाहेर जायचं विचार आहे का? आहे का? दुकानात जायचंय आता. चहा नाश्ता करायचा. चहा चपाती केलेली आहे. हा चहा आहे आणि मस्त असं खमंग असा चपातीला वास येते. गरम गरम चहा चपाती खायची आणि दुकानात पळायचं. आणि इथून पुढची व्हिडिओ आता दुकानात गेलं बघूया. खायसाठी कालवा करते. दे तिला दे. मस्कर करू नकोस. द्या ठेव काय ठेव. जाऊ का आता दुकानात? जातो. बाय बाय. तर मित्रांनो, मी आता माझ्या दुकानात आलेलो आहे. घरून सगळं आवरून चहा नाश्ता वगैरे घेऊन दुकानात आलेलो आहे. आता साफसफाई करायची दुकानाची.
तर हे आहे आमचं दुकान. अशा पद्धतीचं दुकान आहे. एसटी स्टँडच्या समोर आमचं दुकान आहे. हे चॅनल मी आता नवीनच सुरू केलेलं आहे. तर ह्या व्हिडिओवर तुमचा सर्वांचा मला जास्तीत जास्त सपोर्ट हवा आहे. करत जाईन, अपलोड करत जाईन. तर त्या सर्व व्हिडिओंना तुम्ही लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करत जावा व्हिडिओ. तर हे चॅनल सुरू करण्या अगोदर माझे बाकीचे 2-3 चॅनल सुद्धा आहेत. एक क्राईम स्टोरी चॅनल आहे, अमृतवेल मराठी हे एक सुद्धा चॅनल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मी व्हिडिओ बनवत असतो. जास्तीत जास्त करून AI च्या व्हिडिओ, माझ्या लॉंग व्हिडिओ असतात, शॉर्ट व्हिडिओ सुद्धा असतात. तर त्या सुद्धा मी चॅनलचं नाव किंवा त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या बायोमध्ये मी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत जाईन. त्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर आता सगळी झाडलोट करायची, देवपूजा करायची. दिवसभर जे गिरायक येईल, झेरॉक्सचं गिरायक सुद्धा असतं, चप्पलचं सुद्धा गिरायक असतं. तर चप्पलच्या दुकानामध्ये आपलं मेन दुकान आहे चप्पलचं. तर चप्पलच्या दुकानामध्ये जास्त करून परवडत नाही, कारण आपल्याकडं दुकानामध्ये जास्तीत जास्त ब्रँडेड माल असतो आणि ब्रँडेड मालामध्ये जास्त मार्जिन राहत नाही. तर झेरॉक्सचं सुद्धा आपलं काम असतं, पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरायचं सुद्धा काम असतं. त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं. पण म्हटलं चला आपण युट्यूब चॅनल पण चालू करूया. आता युट्यूब चॅनल मार्फत थोडंफार पैसे मिळतात का बघूया. त्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. आमच्या दुकानाचं नाव आहे सुरेखा फुटवेअर अँड कलर झेरॉक्स. तर ह्या दुकानामध्ये आमच्या वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली जातात. जास्तीत जास्त करून ऑनलाईनची कामं जास्त केली जातात. तर माझं जास्तीत जास्त काम आहे फूड लायसन काढायचं, शॉप ॲक्ट लायसन काढून देणे, उद्योग आधार काढणे. त्याचप्रकारे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सुद्धा मी काढून देतो. त्याच पद्धतीनं PM किसानची सुद्धा कामं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं आपण करतो. म्हणजे माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या मार्फत जे 2,000 रुपये 4 महिन्यातून एकदा वाटप केले जातात. म्हणजे जो वर्षातून 6,000 रुपये नरेंद्र मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाला माननीय नरेंद्र मोदीजी साहेब हे ट्रान्सफर करतात. तर काही शेतकऱ्यांचे पैसे टेक्निकल गोष्टीमुळे त्यांच्या बँकेमध्ये जमा होत नाहीत. मग त्यामध्ये मूलभूत 3 अडचणी असतात. तर त्या म्हणजे आधार सीडिंग नसतं, पुन्हा KYC केलेलं नसतं शेतकऱ्यांनी. वर्षातून एकदा KYC हे कंपल्सरी करणं अत्यंत गरजेचं असतं. पुन्हा त्यानंतर लँड सीडिंग सुद्धा करणं गरजेचं असतं. तर काही शेतकऱ्यांचं KYC नसतं, त्यामुळं 2-2, 3-3 वर्षांचे पैसे हे म्हणजे थकीत असतात. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ते येत नाहीत. तर ते सुद्धा मी काम करतो. म्हणजे शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचं काम माझ्याकडून होत असतं. त्यामध्ये जवळजवळ 2-3 वर्षाचे पैसे नाही म्हटलं तरी 12-13 हजार रुपये, लयतले 18 आणि जास्तीत जास्त 5-5 वर्षाचे पैसे समजा थटलं असेल तर ते कमीत कमी 30-35 हजार, 40 हजार रुपये पैसे हे अचानक बँकेमध्ये सुद्धा जमा शासनाकडून केले जातात. ते आपल्या मार्फत काम केलं जातं. म्हणजे त्यासाठी एक प्रोसेस असते, ऑनलाईन फॉर्म अपडेशन केलं जातं. तर ते केल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा अर्ज देणं गरजेचं असतं. मग त्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी 99% वाटा आपला सहाय्य करण्याचा आहे. तर मी हे का करत आहे, तर मी सुद्धा एक शेतकरी आहे. मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे. माझी सुद्धा शेती आहे आणि शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळं गरजू शेतकऱ्यांना मदत करणं हे आपलं काम आहे, कर्तव्य असं मी समजून मी त्यांना मदत करत असतो. ना मात्र आपण फी घेतो, जास्त फी घेत नाही. बाकी दुकानदार 500-700 रुपये, 700 रुपये घेतात. तर मी 100-200 रुपयामध्ये मी काम करतो. कमीत कमी मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं काम, उत्कृष्ट दर्जाचं काम मी माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या गावातील लोकांना, वाड्या वस्त्यांमधून येणारे जे शेतकरी आहेत, लोक आहेत, त्यांना मी सहाय्य करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या दुकानामध्ये जास्तीत जास्त लोक ही
आता आमचा ढेबळे हे गाव आहे माझं. तर ढेबळे गावामध्ये बऱ्यापैकी आजूबाजूची जी गावं आहेत, जिंती म्हणा, उमरकांचन, सळवे, संभूर किंवा जानवडवाडी म्हणा किंवा नेवी कसने आहे, अशा वाड्या वस्त्यामधून डोंगरामधून येणारी जी लोक आहेत ती लोक आपल्या दुकानामध्ये येत असतात. तर अजूनही बऱ्याच गोष्टी तुम्हाला शेअर करण्यासारख्या आहेत, पण आता मला एडिटिंगचं काम करायचं आहे. आता ह्या चॅनलचं ही व्हिडिओ मी बनवत आहे. माझं दुसरं जे चॅनल आहे त्याची सुद्धा मला आता एडिटिंग करायचं आहे. तर ही व्हिडिओ आपण आता तात्पुरती इथंच थांबूया. संध्याकाळपर्यंत जेवढे आपल्या व्लॉगमधून जेवढं मला शूट करता येईल, महत्वाच्या गोष्टी शेअर करता येईल, चांगल्या चांगल्या गोष्टी त्या मी तुम्हाला शेअर करेन. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्कल मध्ये आमची लोक जी आहेत का नाही ते कधी आम्ही एकामेकाला हे नाही. बरोबर. थोरात राहायला मला का बोललाय ते ह्याच आहे काय सवादे मला का बोललाय पण ते पहिल्यापासून आता स्काउटिंग मध्ये त्याचे माझ्यापेक्षा एक कोर्स जादा झालाय त्यामुळे त्याला भोरच्या ट्रेनिंग सेंटरला स्काउटला लेक्चरला बोलवलं. मी आता जातो शाळेवर आता सुद्धा मी असं आहे ना म्हणजे ते मग ते काय करतो त्याला कुठं कॉल आला मला फोन करून सांगणार मॅमकडे का नाही तिथं ये असं आहे. आणि त्यात काय झालं राष्ट्रीय पत्रपर्यंत चमकलो ना. बरोबर. 18वे स्काउट गाडीमध्ये स्काउट गाडीमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत चमकलो त्यामुळं लोकांचे सगळे लक्षात आहे. बरोबर आहे. त्यावेळेची जुनी चांगलं काम केलं की लोकांच्या लक्षात राहते आणि जुनी लोक आमची सरकारची जुनी जी आहेत का नाही आता रिटायर झालेली माझ्या बरोबर ते नव्यानं सांगतात ते कोणाला बोलू नको त्याला अमक्याला बोलू परत फोन नंबर देतो त्याला बोलव त्याला थोराला बोलव त्याला बोलव असं हे आहे ना. ट्रेनिंग दिलं आणि राष्ट्रपती पुरस्काराचं काही हे केलं नाही वाटलं नाही. तर प्रगती चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई मानेजावाडीला संचालक आहे या बॉडीचा आहे. त्यांना कोणी सांगितलं सर अशी औषध देतात तर एक पैसा घेत नाहीत काय नाही मानेजावाडी सत्कार केला तिकडं पदक त्या शिल्ड आणून मग तेच की म्हणजे चांगलं काम करताय ना तुम्ही आणि त्याचा मोबाईलला तुम्ही घेत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटले सर अशाचे ते चालू म्हणजे मोरे सरांनी सांगितलं अशा सगळे पैसा घेत नाहीत कारण माझा विश्वासच म्हटला बसला नाही आधी. मग तिथं लेक्चर मग मी दिलं आयुर्वेदिक वरती. बरोबर. मी काय करतो सिंगल वनस्पतीच आहे का तुझं तू कर माझ्याकडे दरामध्ये तुझी नाही. आता ज्याचं मिश्रण आहे जे आता 3-3, 4-4 ते तेवढं बाळा सांगत नाही. बरोबर. केलं नाही ते एका चूक केली की माझ्या अंगावर तू सांगितलं होतं तसंच केलं. हो अशी आहे की आता मला सांग मी डोंगराला जातोय मी औषध आणतोय करून देतोय तुझ्या पोटात वायू गोळा उठायची गरज काय गरज आहे का. आता जे सर आलेले होते जवळजवळ 70 ते 75 वय त्यांचं आहे म्हणजे माझ्या वडिलांच्या पेक्षा 4 ते 5 वर्षांनी मोठे आहेत. स्काउट गाईडचे ते शिक्षक होते. तर राज्य पातळीवर त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. असे हे शिक्षक आहेत. तर हे शिक्षक आता रिटायर झालेले आहेत. जवळजवळ 2012 साली हे सर भोई सर म्हणून आहेत. तर हे रिटायर झालेले आहेत. तर हे काहीतरी आजारी होते ऍक्सिडेंट काहीतरी झालेला आहे शिक्षकाचा. तर ऍक्सिडेंट होण्यापूर्वी हे औषधोपचार करायचे मोफत औषधोपचार करायचे म्हणजे डोंगरामध्ये जाऊन. आता आपला भाग आहे हा डोंगराळ भाग आहे. तर डोंगरामध्ये एकटा हा माणूस जातो आणि वनस्पतींचं ह्या माणसाला भरपूर नॉलेज आहे. म्हणजे त्या वनस्पती पासून वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या रोगांवर हे सर आहेत ते उपचार करत असतात आणि एकही रुपया ते पेशंटकडून घेत नाहीत. वेगवेगळ्या भागामधून ह्या शिक्षकाकडं लोक येत असतात आणि त्यामुळेच हे शिक्षक जे आहेत हे आजारी होते. मला वाटतं ऍक्सिडेंटच झालेला होता. तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टरांनी ह्यांची नो गॅरंटी दिलेली होती आणि त्यामुळं त्यांनी काय
त्यांच्या चांगल्या कर्मामुळं म्हणा असं म्हणावं लागेल, किंवा त्यांनी मोफत रुग्णावर उपचार केलेले होते, त्याचं पुण्य म्हणा, त्याच्यामुळे हे व्यक्ती वाचलेले आहे. तर ह्या व्यक्तीचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. माझे वडील सुद्धा अशाच पद्धतीचं शिक्षक होते. 2015 साली रिटायर झालेले आहेत. कला शिक्षक आहेत. त्याच प्रकारे शारीरिक शिक्षण सुद्धा त्यांचा विषय होता शाळेमध्ये शिकवत असताना. आणि रनिंगमध्ये त्यांचे विद्यार्थी भारतामध्ये 1 ते 3 मध्ये त्या विद्यार्थ्याचा नंबर आलेला आहे. त्याचं नाव आहे बैराम डिसले. आणि त्या विद्यार्थ्याला भरपूर असे गोल्ड मेडल सुद्धा त्या विद्यार्थ्यानं मिळवलेले आहेत. तर माझ्या वडिलांची व्हिडिओ मी नंतर करेनच, वडील आमच्या दुकानात आल्यानंतर. पुढच्या व्लॉगमध्ये मी त्यांचं थोडक्यात त्यांचं ओळख तुमच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये मी करून देईन. आता मी माझं पुढचं काम करतो, माझ्या दुसऱ्या चॅनलचं एडिटिंग करतो. बायकोला न्यायला आलो. एडिटिंगचं काम झाल्यानंतर आणि गिराईक झाल्यानंतर बायकोचा फोन आला आणि तिला गाडीवरून आणायला गेलो. दुकानात आल्यानंतर कस्टमरचं थोडंफार काम झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. चहा पाहिजे का? चहा नका हॉटेलमधून? तुमच्या मागं लागलं कधीपासून चहा. बर ठीक आहे, छान. चला चहा नाही जाऊया. दिवसभर काम केल्यानंतर कंटाळा येतो. काय करायचं? म्हणजे बोलायचं का त्याच्यात? हॉटेलची माहिती सांगते तुला. हॉटेलमध्ये काय काय करतात? हे आमचं हॉटेल शिवम. इथे तुम्हाला ताजा ताजा नाश्ता, फ्रेश फूड मिळेल, स्नॅक्स आयटम आणि सांबार मिसळ. मालक कोण आहे? अहो काय कसं सांगू दे कोणी पण. मला सांग, आता राहू दे मला. प्रयत्न काऊन फोन आलास? 4 वाजले. हे पळून का म्हणालास? कोणाला शाळेत ना? बोलायचं का नाही? उद्या परीक्षा आहेत ना सरांच्या. कोणाच्या? सरांच्या. कुठल्या सरांच्या? शिक्षकांच्या आहेत उद्या परीक्षा, म्हणून उद्या ते 12 शाळेत. काय मी घेतलं वे? चहा पितोय? चहा आणलाय. चहा पाहिजे? घरामधील किराणाचं सामान संपलेलं होतं, म्हणून माझ्या मित्राच्या दुकानामध्ये किराणा माल घेण्यासाठी आलेलो आहे. दुकानातून आम्ही आता घरी आलेलो आहे. तर आता चहा प्यायचा, थोड्या वेळानंतर जेवण करून थोडा वेळ टीव्ही बघून परत झोपायचं. तर ही व्हिडिओ आता आपण इथं स्टॉप करूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला आपले सबस्क्राईब करा. धन्यवाद.